मी बापूसाहेब लांडगे जयनेता फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सहकारी शांताराम दादा थोरवडे, प्रभाकर थोरवडे, राजेंद्र ताटे, दाजी विरकर आमच्या उपस्थितीमध्ये आज कराडचे मुख्याधिकारी साहेब प्रशांत वटकर साहेब यांना एक प्रकारे निवेदन दिलेलं आहे की 12 डबरी परिसरात एका झोपडपट्टीवरच अन्याय का केला जातो। त्या झोपडपट्टीकरिता वेगवेगळ्या वेळी निवेदन दिले आहेत, आंदोलन केले आहेत। ती झोपडी वजा घर कमकुवत झालेला आहे, पडत आलेला आहे, त्याला बांधण्यासाठी परवानगी द्या म्हणून अर्ज दिलेला आहे। अन्यथा त्या झोपडपट्टीचं इतरत्र कुठं तर पुनर्वसन करा असा देखील अर्ज दिलेला आहे। एक, त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन तरी करण्यात यावे। दुसरा मुद्दा आहे 2024 मध्ये निवडणुका आली त्यावेळेला आम्ही सोशल मीडियातून बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे की कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी कराड शहरातील झोपडपट्टीचे स्वतंत्र घरे बांधून देतो असे त्यांनी एक प्रकारे आश्वासन दिलेलं होतं। परंतु आज 2 वर्ष पूर्ण झाली तरी झोपडपट्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि गोरगरीब झोपडपट्टी धारकावर अन्याय करून त्यांची दिशाभूल करून फसवणूक होत आहे असं आम्हाला दिसून येत आहे। तरी निवडणुकी दरम्यान फक्त गोड गोड बोलून कोणीही आश्वासन देऊ नये आणि गरिबांची थट्टा करू नये। जर द्यायचं नसेल तर देऊ नका, अशी आश्वासनं तर देऊ नका। आणि इलेक्शन मतदान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणीही देखील निवडून आलेला लोकप्रतिनिधी त्या गरिबाकडे फिरकत देखील नाही अशी आमची मागणी आहे। तिसरा मुद्दा असा आहे की संविधान भवन आणि उर्दू शाळा बांधण्यासाठी आम्ही मागच्या अर्धा दिवसापूर्वी देखील मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन अर्ज दिलेला होता व आहे आणि ही दुसरी वेळ आम्ही निवेदन देतोय की उर्दू शाळा ही होणे अत्यंत काळाची गरज आहे। का तर त्या ठिकाणी संविधान भवन होणार आहे आणि त्या संविधान भवन मध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेऊन संविधानाचा देखील अभ्यास करतील। ते संविधान भवन झाल्यानंतर त्या संविधान भवनला मी माझ्या वतीने एक सर्व प्रकारची विद्यार्थ्यांना 50 पुस्तकं मी मोफत देतो आणि त्या ग्रंथालय आणि वाचनालय तिथे व्हावं, त्यातून विद्यार्थी घडून तिथं आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान होतील याचा विचार करा। आणि संविधान भवन आणि उर्दू शाळा ही कसल्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे। जर अपुरी ठेवली नगरपालिकेनं कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी तर मी आत्मदानासारखा पण पर्याय निवडू शकेन याची पण नोंद घ्यावी। तसेच जर कोणाला ह्या संविधान भवन आणि उर्दू शाळेबाबत जर काही तक्रार असेल, उदाहरणार्थ कुत्र्यांचा त्रास, कुत्री फक्त त्या ठिकाणावरच नाही, कराड शहरात सगळीकडे कुत्री असतात। दुसरा विषय आरोग्याचा प्रश्न, तिथे घन कचरा आहे, घाण साठले, ती घाण पण आम्ही मुख्याधिकारी साहेबांना आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना सांगून तो कचरा डेपो देखील आपण तिथनं हटवूया। त्या ठिकाणी बगीचा करू किंवा विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदान करू अशी देखील आमची मागणी आहे। पण संविधान भवन आणि उर्दू शाळा होऊ नये असा घाट घातणं म्हणजे संविधानाला आणि लोकशाहीला घातक आहे। याचे उत्तम उदाहरण देतो की आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि एका शाळेमध्ये एकच शिक्षकेतर असं कामकाज चालू आहे। यामुळे जी शाळा होती ती अत्यंत चांगल्या प्रकारे शाळा होऊन तेथील विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण घेता येईल असं आमचं म्हणणं आहे। म्हणून आमची मागणी ठाम आहे की उर्दू शाळा आणि संविधान भवन ही पूर्ण जलद गतीनं करण्यात यावे। जर रुकावट आली, जर काम थांबलं तर मी स्वतः बापूसाहेब लांडगे आमच्या सहकार्यासोबत जाऊन मी आत्मदहन भविष्यात करणार।